ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील वर्षी 2023-24 गळीत हंगामात झालेल्या ऊसाला अंतिम बिल म्हणून 200 रुपये देण्याची आणि चालू हंगामातील तोडणीसाठी विना कपात पहिला हप्ता 3700 रुपये देण्याची मागणी केली आहे। संघटनेने वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाला निवेदनाद्वारे इशारा दिला की 15 दिवसात साखर कारखानदार व शेतकरी संघटनेची बैठक घेऊन योग्य तो निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल। जयसिंगपूर येथे 24 ऑक्टोबर रोजी झालेल्या ऊस परिषदेत हंगामातील पहिला हप्ता व मागील वर्षातील अंतिम बिलाबाबत निर्णय घेण्याची मागणी झाली होती। मात्र 15 दिवस उलटूनही साखर कारखान्यांनी याबाबत कोणतेही धोरण जाहीर केलेले नाही। गळीत हंगाम सुरू असूनही संघटनेशी चर्चा न करता निर्णय घेतल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला। संघटनेने पूरग्रस्त ऊसाला प्राथमिकता देऊन तोडणी सुरू करण्याचे आवाहन केलंय। तसेच ऊसतोड मजुरांच्या वाढलेल्या मजुरीसह एकरी 5 ते 10 हजार रुपये अतिरिक्त मागण्यांच्या तक्रारीवर कारवाई करण्याची मागणी केली। निवेदन देताना संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा, संजय बेले, मनोहर पाटील, दीपक मगदुम, प्रमोद गवंडा, अजित पाटील, बाहुबली मगदुम, शिवाजी मोरे आणि अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 25 ऑक्टोबरला ऊस परिषद झाली आणि त्या ऊस परिषदेमध्ये गत वर्षी गाळप झालेल्या ऊसाला 200 रुपयाचा अंतिम हप्ता व चालूच्या गळीत हंगामाला 3700 रुपये पहिली उचल विना कपात द्यावी। तसेच पुरामध्ये पूरबाधित क्षेत्राची पहिल्यांदा ऊसाची तोडणी वाहतूक व्हावी। तसंच आता सध्या ऊस तोडणीवाले कामगार जे आहेत त्यांच्या ऊस तोडणी दरामध्ये वाढ झालेली आहे, तरीसुद्धा ते लोक कारखाना चालू होण्यापूर्वीच 5000 ते 10,000 रुपये प्रति एकरी मागत आहेत। ते पहिल्यांदा बंद झालं पाहिजे व 50% ऊस हा कार्यक्षेत्रातलाच गाळावा यासाठी वसंतदादा कारखाना म्हणजेच दत्त इंडियाला आम्ही आता निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना 15 दिवसाची मुदत दिलेली आहे। येत्या 15 दिवसामध्ये त्यांनी जर निर्णय नाही घेतला तर त्यांना शेतकऱ्यांच्या रोषास सामोरं जावं लागेल।